दुडीवर दुडी गवळणी साथे निघाली, दुडीवर दुडी गवळणी साथे निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. दुडिया माझारी कानोबा झाला भारी, दुडिया माझारी कानोबा झाला भारी. उचंबळे गोरस घ्या म्हणे हरी, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. एका जनार्दनी सबलस गवळणी, एका जनार्दनी सबलस गवळणी. ब्रह्मानंदू न समाये मनी, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. दुडीवर दुडी गवळणी साथे निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. एक गवळण अशी आहे की ती दही दूध म्हणजे गोरस हे विकण्यासाठी निघाली, पण ती ते विकण्याचं विसरूनच गेली. मी काय घेऊन आले विकायला तेच विसरून गेली. आणि ती काय म्हणायला लागली, तुम्ही गोविंद घ्या दामोदर घ्या. आणि हे तिचं ऐकून जे इतर लोक पाहत होते, जे ह्या गवळणीला पाहत होते, विक्री करणाऱ्या गवळणीला, तिच्याकडे पाहून हसत होते. तिची अवस्था अशी झाली होती की तिने डोक्यावरती जे काही दही दूध विकण्यासाठी आणलेलं होतं ते तिला जड झालेलं होतं. पण ते जड झालं आहे तर लाक्षणिक अर्थ आहे. आणि ते जड कसं झालेलं होतं तर त्याच्यामध्ये भगवंत येऊन समक्ष बसला होता. आणि ते भगवंताचं प्रेम तिच्या अंतःकरणातून ओसंडून वाहत होतं. अशा प्रकारची असणारी ही भगवंताबरोबर लीन झालेली गवळण, आणि त्या लीन झालेल्या गवळणीच्या आनंदाला पारावार नाही, असा हा या अभंगाचा साधारण अर्थ झाला. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. एकनाथ महाराजांना सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वरी या जगामध्ये आणली. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, पण आणली एकनाथ महाराजांची. पहिले संपादक एकनाथ महाराज आहे. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आळंदीमध्ये एकनाथ महाराज आले. एकनाथ महाराज आळंदीमध्ये आल्यानंतर समाधी शोधली. समाधी शोधल्यानंतर तिथलं सगळं स्वच्छ केलं. माऊलींना भेटले. 3 दिवस माऊलींबरोबर चर्चा करत होते. माऊलींनी कडकडून मिठी मारली आणि त्यांच्या पुढची ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांना दिली आणि सांगितलं की ही तुम्ही प्रसिद्ध करा. आणि ती ज्ञानेश्वरी घेऊन आल्यानंतर एकनाथ महाराजांना अगोदर ज्ञानेश्वरी पाठ एकनाथ महाराजांनी घेतलेला होता. कोणाकडनं? जनार्दन स्वामीकडनं. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वरी सांगितलेली होती, पण त्यांना हे भाग्य वाटलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरी घेतली. पैठणला गेले, पाहिलं इतर ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीमध्ये काहीतरी फरक आढळतोय. तर त्यावेळेस असलेल्या काही लोकांनी काही ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये टाकल्या होत्या. एकनाथ महाराजांनी त्या ओव्या बाजूला काढल्या आणि प्रतिशुद्ध जी ज्ञानेश्वरीची आता आपल्या हातात जी प्रत आहे ती शुद्ध प्रत आहे. आणि ती प्रत आपल्याला एकनाथ महाराजांकरवी मिळाली. आणि हे एकनाथ महाराज आहे. हे एकनाथ महाराज कोणत्या वंशातले आहे, कोणाच्या वंशातले आहेत? त्यांचे आजोबा हे मोठे भगवत भक्त होते. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. भानुदासे गोदावरी क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर. भानुदास महाराजांच्या कुळात. आता हे भानुदास महाराज कोण? महत्त्वाचा विषय आला पाहता. भानुदास महाराज वारकरी संप्रदायातलं एक थोर संत व्यक्तिमत्व. तुम्ही भानुदास महाराजांचा फोटो पाहिला असेल पहा, एकनाथ महाराजांबरोबर, ज्यांच्या काखेमध्ये भगवंताची मूर्ती आहे. पाहिलाय की नाही सगळ्यांनी? काखेमध्ये भगवंताची मूर्ती आहे पहा, ते भानुदास महाराज. एकनाथ महाराजांबरोबर त्यांचा फोटो लावला जातो, म्हणजे तुमच्या पुढे चित्र यावं म्हणून सांगितलं. पैठणचे रहिवाशी, त्यांचा व्यवसाय याचा कपडे विकण्याचा व्यवसाय. कपड्याचे व्यापारी होते. मात्र ते कपड्याचे व्यापारी त्यांनी असा व्यापार केला की कपडा मुख्य बाजारातून आणल्यानंतर तो जर 100 रुपयाला आणलेला असेल तर त्यांचं जाण्या येण्याचं भाडं
जे काय असेल ते, आणि थोडासा 10% नफा, अशा प्रकारची ती किंमत लावायची आणि ती विक्री करायची. इतर व्यापारी लोक चिंतित आले की जर यांचा व्यापार वाढला तर आमचं बुडणार आहे. कारण ते जे एखादी 100 रुपयाची वस्तू असेल तर ती 115 रुपयाला द्यायची, आणि ती 100 रुपयाची वस्तू म्हणजे कापड इतर दुकानदार 200-250 रुपये लावायचे. आता इकडं भानुदास महाराजांकडे केवढ्याला महाराज? 125 रुपयाला, आणि त्यांच्याकडे 250. कशाला बरं तिकडे जातील? बरोबर आहे की नाही? इथं चहा मिळतोय 5 रुपयाला आणि बाहेर मिळतोय 20 रुपयाला. कुठं प्याल चहा? इथंच प्याल की नाही? बरं चांगला करून देतोय की, आहे की नाही? आणि तिथंही कापड चांगलं ना, कापड चांगलं होतं, त्यामुळे त्यांचा व्यापार वाढला, त्यांना खूप त्रास व्हायला लागला. पण भानुदास महाराजांनी आपली सेवा सोडवलेली नाही भगवंताची. भरपूर प्रसंग आहे, त्याच्याकडे जायचं नाही, नाहीतर भानुदास महाराजांच्या चरित्रातच कालच कीर्तन आहे आज. भानुदास महाराजांचा विशेष म्हणजे असं आहे की आता जे पांडुरंग राय मंदिरामध्ये स्थापित आहे ते भानुदास महाराजांनी वसवलेले आहे. कोणी? भानुदास महाराजांनी वसवलेले. कसं? ऐका आता, लक्षपूर्वक ऐका. आषाढी वारी आली. आषाढी वारीला सगळे संत मंडळी या ठिकाणी आले. संत मंडळी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर भगवंत देवळात नाहीये. भगवंत देवळात नाही तर भगवंत कुठे गेला? भगवंत गेला कुठे? त्यावेळेस त्या वारकरी मंडळींना कळालं की कृष्णदेवराय विजयनगरचा राजा त्यांनी या पांडुरंगाला घेऊन गेलेले आहेत. आणि हे त्यांना कळाल्यानंतर, वारकऱ्यांना कळाल्यानंतर वारकरी ओक्साबोक्सी रडू लागले. माझा पांडुरंग, आमचे पांडुरंग राही इतर नाही तर आम्ही दर्शन कोणाचं करायचं? आणि वारकऱ्याचं जीव की प्राण पांडुरंग. जर पांडुरंग नाही माझ्या वारीला काय अर्थ राहिला? जर देवच नाही तर वारीचं काय मला अर्थ राहिला? असे सगळेजण चिंतेत झाले. तितक्यात भानुदास महाराज आले. भानुदास महाराज म्हणाले, काय झालं? देव कुठे? मग त्यावेळेस भानुदास महाराजांना सांगितलं की कृष्णदेवरायांनी भगवंताला नेलेलं आहे. मग त्यांनी संपूर्ण माहिती करून घेतली. आणि मग भानुदास महाराज म्हटले, मी आणतो भगवंताला. काय विश्वास असेल? तिथं त्यावेळेस भानुदास महाराजांबरोबर इथंही वारकरी होते की नाही? महिन्याची वारकरी होते, आषाढीचे वारकरी होते, मागी वारकरी करणारे त्यावेळेस पण आलेले होते, आषाढीला येणारे पण आले होते, कार्तिकीला येणारे पण आले होते. कधी? आषाढीला. त्यावेळेस फक्त भानुदास म्हटले. असा विश्वास पाहिजे. भानुदास महाराजांसारखा आपला विश्वास तयार झाला पाहिजे की भगवंतासाठी मी करतोय, माझ्यासाठी नाही. मी येतोय कशासाठी? कशासाठी? द्वादशीची पंगत जोडली का घरी जाण्यासाठी? कशासाठी येतोय? पांडुरंगासाठी येतोय. जर पांडुरंगासाठी आपण येतो आहोत तर पांडुरंगाबरोबर आपलं संधान आपण साधलं पाहिजे, तर ती भक्ती आहे. मग नुसतं आपण मिरवण्यासाठी करणं याला वारी म्हणत नाही, याला वारी म्हणत नाही. मग वारी कशासाठी आहे? भगवंताबरोबर संधान साधण्यासाठी वारी आहे. आता भानुदास महाराज म्हटले, मी आणतो भगवंताला, मी आणतो. निघाले भानुदास महाराज, गेले विजयनगरला. कृष्णदेवरायांच्या तिथे गेले. त्या ज्या ठिकाणी भगवंताला नेलं होतं त्या मंदिरामध्ये तिथं कडी कुलप लावून मंदिरामध्ये भगवंताला ठेवलेलं होतं. कोणाला यायला परवानगी नव्हती, नो एंट्री. कारण स्वयंभू होतं ना, जसं आपल्या इथं स्वयंभू आहे, नो एंट्री असते, टाळा लावलेला असतो. बरोबर की नाही? चोपदार म्हणतात, महाराज रामकृष्ण हरी, बाहेरनच स्वयंभू आहे ना, त्यामुळे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे मग तिथं ते आता भगवंत आतमध्ये असल्यामुळे ते कडिकुलपामध्ये सगळे भगवंत, सेवेकरी भरपूर होते. आता भानुदास महाराज म्हटले, आता काय करायचं आहे? बराच कालावधी त्यांना पायी जावं लागलं होतं. आणि तिथं गेल्यानंतर मग भानुदास महाराज रात्रीची वेळ काढून गेले. आणि रात्रीची वेळ काढून गेल्यानंतर 12च्या दरम्यान तिथं गेल्यानंतर आपोआप ते दरवाजे उघडले गेले. ते एक दरवाजा नव्हता, तिथं 6-7 दरवाजे होते. ते 7 दरवाजे ओलांडले. भगवंतासमोर भानुदास महाराज आले. भगवंतासमोर भानुदास महाराज आल्या देवाने कडकडून मिठी मारली. भानुदास महाराजांना कडकडून मिठी मारली. हो, तो प्रसंग जर आपण डोळ्यासमोर आणला की ज्याला प्रिय भगवंत आहे भानुदास महाराजांना, तसे भानुदास महाराज सूर्याची उपासना करणारे, पण त्यांच्या कुळामध्ये कृष्ण भक्ती होती. आणि ती कृष्ण भक्तीमध्ये भगवंत पांडुरंगाच्या
सेवेसाठी पांडुरंगाच्या प्रत्येक वारीला भानुदास महाराज यायचे. त्यामुळे भगवंताचं आणि भानुदास महाराजांचं खूप संधान होतं. मिठी मारली आणि भानुदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. भगवंत सुद्धा रडायला लागला. मला वारकऱ्यापासून ह्या कृष्णदेवरायांनी बाजूला ठेवलं आहे आणि तू एकटाच आला, बाकीचे वारकरी कुठे आहे? ते भानुदास महाराज म्हटले, ते तुझी वाट बघतायत आणि तुला काही वाटतं का? तू खुशाली इथं येऊन बसला. हां, तुझ्यासाठी वारकरी येतात आणि तू येऊन बसव, तुला काही कळतं की नाही रे देवा? देव म्हणाले, हे बघ मी बांधलेलं आहे. कृष्णदेवरायांनी माझी भक्ती केली, त्याच्यावर प्रसन्न व्हावं लागलं आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला मी सांगितलं की बाबा तू मला सोहळ्यात जर आणशील तरच मी येईल, आणि त्यांनी सोहळ्यातच मला इथं आणलं. ती एक मोठी कथा आहे. सोहळ्यात कसं नेलं भगवंताला. अक्षरशः इथून पंढरपुरापासून त्या राज्यापर्यंत भानुदास महाराज आले, तुंगभद्रेच्या काठावर आले. तुंगभद्रेच्या काठावर आल्यानंतर तिथं मग स्नान करत होते. आता इकडं काकडाला जी लोक आली त्यांनी पाहिलं तर देवाच्या गळ्यात रत्नाचा हार नाही. जर नवरत्नाचा हार देवाच्या गळ्यात नाही याचा अर्थ चोरी झाली. मग एवढी कडी कुलप लावून दरवाजे बंद असताना, सेवेकरी असताना चोरी कशी काय झाली? राजाला बातमी कळाली. राजा म्हणाला, कोण चोर असेल त्याला पहिला पकडा, जाग्यावर सुळावर द्या. माझ्याकडे येऊच नका, घेऊन येऊच नका, सुळावर द्या. त्यांनी देवाचा हार चोरलाय ना. राजा भक्त होता, पांडुरंगाचा भक्त होता, प्रेमी होता, देवाचा प्रेमी होता. नुसता भक्त नाही, प्रेमी पण होता. म्हणून त्याला राग आला, माझ्या देवाचा हार चोरलाय ना. कृष्णदेवरायाचा पण तो देवच होता की, जसा भानुदास महाराजांचा तसाही त्याचाच देव आहे ना. मग त्या सेवकांनी शोधाशोध सुरू केली. तर तुंगभद्रेच्या काठ्यावरती भानुदास महाराज, मी जरा स्पीडने सांगतोय बरं काही, आता भानुदास महाराज तिथं बसलेले होते आणि बसलेले असताना या सेवकांनी पाहिलं त्यांच्या गळ्यात हार. पकडलं भानुदास महाराजांना आणि नेलं सुळाच्या तिथं. भानुदास महाराज म्हटले, अहो हा हार कसा आला माहिती नाही मला, आणि मी देवाचा हार घेतलेला नाहीये, मी चोर नाहीये. भानुदास महाराज कळून सांगतायत त्या सेवकांना, तरी पण ते सेवक काय ऐके ना. शेवटी त्या सुळाच्या तिथं नेलं. त्या सुळाला पालवी फुटली आणि हे त्या सेवकांनी जाऊन राजाला सांगितलं की असं असं झालंय. त्याला पकडला, पण त्या माणसाला ज्यावेळेस त्या चोराला समोर ठेवलं तिथे त्या सुळाच्या तिथे, तर आपोआप त्याला पालवी फुटली. तर मग त्या राजाला कळालं की हे कोणतरी साधी व्यक्ती नाही आहे, हे महान भक्त आहे, साधू आहेत. राजा आला. करार असा झाला होता, भगवंतानी राजाला सांगितलं होतं की मी तुझ्याबरोबर येतो, पण माझ्या भक्ताचा जर अपमान झाला तर मी तुझ्यापाशी थांबणार नाही. झालं बाबा, देवाला तेच कारण पाहिजे होतं आणि देवानेच ही लीला केली. मग देव म्हणाले, आता मी तुझ्याजवळ थांबणार नाही, मी आता भानुदास महाराजांबरोबर चाललो. आले देव. भानुदास महाराज म्हटले, देवा तुला एवढं उचलणं मला शक्य आहे का रे? हां, माझी तब्येत कशी आहे बघा जरा. हां, म्हणजे भानुदास महाराज म्हणाले, कसं काय उचलू तुला? तू 150-200 किलोचा, हां मी किती किलोचा? लगेच वजन नका करू, कसं उचलू बरं तुला एवढं? देव म्हणाला, तू काहीच काळजी करू नको. आणि मग देव छोटे झाले आणि भानुदास महाराजांनी आपल्या कवेत घेतलं आणि भानुदास महाराज देवाला घेऊन आले. वेशी पैसे आले, निरोप पाठवला आणि मग तिथं रथ सज्ज केला आणि रथाची मिरवणूक काढली. जी कार्तिक वारीला आता जी रथाची मिरवणूक निघते ना, ती ही मिरवणूक आहे. ही कार्तिक वारी भानुदास महाराजांमुळे जो रथोत्सव आता आणि आपल्याला घडते आहे, ही भानुदास महाराजांमुळे घडली. भानुदास महाराजांचं, एकनाथ महाराजांचा अभंग आल्या कारणाने भानुदास महाराजांचं चरित्र आणि कार्तिक वारी काय हा सांगण्याचा एक उद्देश होता. आता काल्याचं कीर्तन आहे, आपण विषयाकडे वळूया. त्याच्या अगोदर थोडंसं सांगतो तुम्हाला की आत्ता चातुर्मासामध्ये ज्याने ज्ञानेश्वरी केलेली आहे, ही ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीचं विशेष महत्त्व म्हणजे जो माणूस मेलेला होता त्या मेलेल्या माणसाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी. तुमचं काय म्हणणं आहे? मेलेला माणूस लिहिल का? ते म्हणाला महाराजांचं फिरलंय बहुतेक. मेलेला माणूस कधी लिहिल का? हा लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा आदरे
लेखकू झाला. मला विषय काय मांडायचा आहे सांगतो तुम्हाला. मला विषय या अनुषंगाने असं बोलायचं आहे की ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं असेल, गाथ्याचं चिंतन करायचं असेल तर पहिलं आपल्याला मरावं लागेल. मरावं लागेल म्हणजे श्वास नाही सोडायचा. नाही तर म्हणाल महाराजांनी सांगितलं मरावं लागेल, यद्गत्वान निवर्तन्ते. घरच्यांचा मला फोन येईल, महाराज तुम्ही सांगितलं तिकडंच गेले सगळे, अहो काय असं केलं तुम्ही. त्याचा इथं लाक्षणिक अर्थ घ्या. मरावं लागेल म्हणजे आपल्यामधले असलेले विकार, आपल्यामध्ये असलेले षडरिपू, आपली असलेली देह भावना, या देह भावनेचा त्याग करायचा आहे. देहाचा विसर आपल्याला पडला पाहिजे. त्याच वेळेस भगवंत आपल्याला प्रसन्न होऊ शकतो. म्हणून आपल्याला पहिलं मारावं लागेल. जसं सच्चिदानंद बाबांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली तसं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी लिहून घेणार ना आपल्याकडनं. बरोबर आहे की नाही. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज भागवत लिहून घेणार की नाही आपल्याकडनं. आता तुकाराम महाराज सुद्धा आपल्याकडनं गाथा लिहून घेणार आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा लिहून घेणार आहे. 1,00,000 गाथाच्या वह्या आपण वाटणार आहोत. 1,00,000. आणि तुम्हाला गाथा लिहायचा आहे. आणि ज्यांना कोणाला गाथा लिहायचा असेल त्यांनी शुभदाताईंकडे संपर्क करा. हरिभक्तपरायण शुभदाताई लोहार यांच्याकडे संपर्क करा. तुम्हाला ती पोस्ट मिळेल. ती हे म्हणजे वह्या नाही बरं का त्यांच्याकडे मिळायच्या. तुम्हाला ती लिंक मिळेल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही रजिस्टर करा. तुम्हाला वही घरपोच मिळेल. वहीचा कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. फक्त जो ट्रान्सपोर्ट चार्जेस आहे तो. आणि मला तुम्ही जर घेऊन बोलवलं तर पेट्रोल टाकलं तरी चालेल माझ्या गाडीत. तशाही वह्या घेऊन ये. असं वह्या आपल्याला तुकाराम महाराजांचा. आता गाथ्याचा विषय चालला. ज्ञानेश्वरी झाली लिहून. आता तुम्ही वही घ्या आणि मग लिहा. झाला ज्ञानेश्वरीचा पहिला उपक्रम झाला. दुसरा उपक्रम एकनाथी भागवताचा झाला. आणि आता गाथा लिखाणाचा उपक्रम आहे. 3 वर्ष. आता तुम्ही लेट जॉईन झाले. मी काय करू त्याला. वारी भरली कधी आणि तुम्ही आले डायरेक्ट काल्याला. आता काल्याचा प्रसाद तुम्हाला देणार आम्ही, काळजी नका करू. म्हणजे म्हणायचं आहे मला ज्ञानेश्वरी झाले, भागवत झालंय आणि गाथ्याचा उपक्रम आहे. तुम्ही नावं नोंदवा, तुम्हाला वही मिळेल. काय विषय चालला होता आपला. मारावं लागेल. अहो तो महत्वाचा विषय ना, मारावं लागेल आहे की नाही. कोणी कोणी काय काय जे जे काय आणलं ना ते माझ्याजवळ द्या. हां काही काळजी करू नका, मी आहे सांभाळायला समर्थ आहे. अहो मी पांडुरंगासारखाच तुमच्याबरोबर असणार आहे, काही काळजी करू नका. आता गाथा आपल्याला लिहायचं आहे. आता मी इथं माझं जे प्रास्ताविक आहे ते मी थांबवतो आणि आता आपल्या अभंगाकडे वळतोय. दुडीवर दुडी गवळणी साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. आता एक गवळण निघाली आहे. कुठे निघाली आहे. कुठं निघाली आहे. पंढरपुरावरनं घरी. हा म्हटलं घरी. बर मथुरेला निघाली. मथुरेला निघताना तिच्या डोक्यावरती दुडी आहे. दुडी आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आमच्या म्हणजे आत्ताची जी पिढी आहे तिला दुडी सांगणं जरा कठीण पडेल. दुडी म्हणजे जोडी. दुडी म्हणजे त्या ज्याच्यामध्ये दही दूध किंवा इतर कोणते पदार्थ ठेवले जातात तर त्या एकावर एक ठेवल्यानंतर त्याला दुडी म्हणतात. दुसरं पूर्वीच्या काळीमध्ये ना त्या घरामध्ये आतल्या घरामध्ये ते मडक्याचे हे केली जायची. काय 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 म्हणतात. उतरंड. अहो ते रचलेलं जायचं त्याला नाव उतरंड. बर उतरंड आहे की नाही. आणि ते 2 गाडग्यापेक्षा जास्त असले की उतरंड. 2 असले की दुडी. शाबास बरोबर आहे यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि एकच असल्यावर हा एकच असल्यावर माठ. म्हणजे आपण कोण आहे. आपण मग आपण एकच आहे ना. मग आता ऐका आपण माठ आहे की नाही. मग आता आपल्याला दुसरं ठेवायचं आहे ना. दुडी करायची आहे ना. दुडी झाल्यानंतरच आपल्याला ज्ञान मिळेल ना. म्हणूनच भगवंताचं साह्य आणि म्हणूनच ग्रंथाचं साह्य आपल्याला घ्यायचं आहे. विठ्ठला विठ्ठला.
या माठामध्ये आपल्याला चांगलं गोरस भरायचं आहे. मग ते गोरस नुसतं एक माठ जमणार नाही, तर त्याला दुडी लागेल. म्हणून मग एकामध्ये दही, एकामध्ये लोणी, असं दुडी करा. आता माझ्यावरती दुडी आहे बरं का, दुसरा आहे, डोक्यावरती एक ठेवलं. ठीक आहे, चला विनोद सोडून द्या. दुडी, या दुडीमध्ये म्हणजे ते माठावर माठ ठेवून ती गवळण मथुरेला दही, दूध, लोणी विकण्यासाठी निघालेली आहे. आता ती जी विकायला निघाली, मथुरेमध्ये तिने पाऊल ठेवला खरा, आणि तिला आता जे काही विकायचं आहे त्याचा आवाज तिला द्यावा लागेल ना. तिला आवाज द्यावा लागेल ना, हे घ्या ते घ्या असं द्यायला लागेल. मुळात तो आवाज देण्यासाठी पहिलं काय विकायला आलो हे तिच्या डोक्यात आलं पाहिजे, मनात आलं पाहिजे. तिच्या मनात ते विसरूनच गेली. तिला आठवणाच मी काय काय विकायला आले हे तिलाच आठवणा. डोक्यावर काय आहे, माठ आहे, दुडी आहे, दूध दही आहे, हे ती विसरूनच गेली. आणि ती एवढी विसरली तिला आठवणाच या अभंगाचं पहिलं चरण. दुडीवारी दुडी गवळणी साथी निघाल्या, दुडीवारी दुडी गवळणी साथी निघाल्या, दुडीवारी दुडी गवळणी साथ निघाली, दुडीवारी दुडी गवळणी साथ निघाली. दुडीवारी दुडी गवळणी साथे निघाल्या, दुडीवारी दुडी गवळणी साथे निघाल्या, दुडीवारी दुडी गवळणी साथ निघाल्या, दुडीवारी दुडी गवळणी साथ निघाल्या. गवळण गोरस म्हणू विसरली, गवळण गोरस म्हणू विसरली, गवळणी गोरस म्हणू विसरली, गवळणी गोरस म्हणू विसरली. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा याच आशयाची एक गवळण म्हणतात. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. एकनाथ महाराज त्याचीच पुष्टी करतात. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या ग. ती गवळण जोरात ओरडायला लागली. आता पहा, एखादा जर बाहेर विकणारा जर आला आणि तो दही घ्या दूध घ्या असं जर म्हणत असेल तर आपल्याला समजतं बाबा हे दही घ्यायचे, आपण घ्या जाऊ ए इकडं पेरू भाजीवाला, मेथीची भाजी 5 रुपये जुडी, ओरडतो ना तो. आता ही गवळण आली आणि ही गवळण जोरात ओरडायला लागली. काय, गोविंद घ्या दामोदर घ्या बोलायला लागली नव्हती. आणि जे काही माडीवरती लोक राहत होते ना, माडीमध्ये ती सगळी लोक बाहेर आली. काय विकायला आली बाई, बघू द्या तर खरं. ती बघायला आली तर त्या बाईचा अवतार पाहिला, तिचं रूप पाहिलं तर सुंदर नटलेली, चांगली हिरवी साडी घातलेली, नाकात नथ होती, कानात काय होतं, डूल होते, डूल होते आहे की नाही. वरती असं चांगल्या प्रकारे कानामध्ये अजून ते घातलेलं होतं, काय ते गळ्यामध्ये बुगडी घातली होती, गळ्यामध्ये चपला काय होता, हार घातला होता, रत्नहार घातला होता आहे की नाही. अहो यांना चपला हार, आपल्याला जोडा हार तरी करावं एखादा. चला विनोद सोडून द्या. ते पाहिलं आणि तिच्या डोक्यावरती ती दुडी पाहिली. ती दुडी पाहिली तर त्या बाकीच्यांना कळालं ना हे विकायला काय आलेली आहे, दही दूध विकायला आलेली. आणि ही काय म्हणते, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या असंही म्हणते. बहुतेक ना हिचं डोकंच फिरलेलं दिसतंय. महत्त्वाचं कारण म्हणजे ती पूर्णतः भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन झालेली होती.
आणि तिने इथं एकनाथ महाराजांनी एक लाक्षणिक अजून तिसऱ्या चरणामध्ये असा अर्थ केलेला आहे की तिने जे डोक्यावरती घेतलेलं होतं ते काय होतं तर भगवंतच होता. म्हणून एकनाथ महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, दुडिया माघारी कानोबा झाला भाजी, दुडिया माघारी कानोबा झाला भाजी. धारी कानोबा झाला भारी, तुझ्या धारी कानोबा झाला भारी. उचंबळे गोरस घ्या मने हारी, उचंबळे गोरस घ्या मने हारी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. उचंबळे गोरस घ्या मने हारी, उचंबळे गोरस घ्या मने हरी. गोविंद या कुणी एकनाथ महाराज म्हणतायत की अशा प्रकारच्या असलेल्या त्या भगवंताबरोबर एकरूप झालेल्या गवळणी आणि या गवळणीचं विशेष म्हणजे तिच्या मनामध्ये फक्तच कृष्णच बसलेला असल्या कारणाने त्या कृष्णाच्या स्वरूपाबरोबर लीन झाल्यामुळे एकनाथ महाराज म्हणतायत की तिचा जो आनंद आहे, तिचा जो आनंद आहे तो ब्रह्मानंद एवढा 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 काही तयार झाला की ती भगवंताबरोबरच फक्त भगवंत माझा आहे आणि मीच भगवंताचा आहे अशा प्रकारची तिची अवस्था तयार झाली. एका जनार्दनी सबलस गवळणी, एका जनार्दनी सबलस गवळणी, एका जनार्दनी सबलस गवळणी, एका जनार्दनी सबलस गवळणी. ब्रह्मानंद समाये म्हणी, ब्रह्मानंद समाये म्हणी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. ब्रह्मानंद नसवाय मनी, ब्रह्मानंद नसवाय मनी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गवळणीचा अभंगाचा यथामती यथा अवकाश हा अर्थ करण्याचा प्रयत्न केला. विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमा. जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. भगवंताच्या एक दोन लीलांचं वर्णन करायचं आणि काल्याच्या कीर्तनाला आपण थांबणार आहोत. उशीर खूप झालेला आहे, जवळजवळ 11पर्यंतची वेळ होती, आता 11:30 झालेले आहे. फक्त 5 ते 10 मिनटात एक लीला करून भगवंताची लीला करून आपण कीर्तनाच्या सेवेला फक्त 10 मिनटं कळ काढा आता बरं का. भगवंताच्या लीला अपार आहेत. भगवंताच्या लीला किती जरी आपण करायला गेलो तरी त्या भगवंताच्या लीला संपणाऱ्या नाहीत. कारण शेष शिनला झाल्या सहस्र जिव्हा जिव्हा, देव का हो विठेवरी उभा, देव का हो विठेवरी उभा. या भगवंताच्या लीला शेषाने वर्णन करायचं ठरवलं. सहस्रमुखाचा असणारा शेष तोही शांत बसला. किती जरी प्रयत्न केला तरी ही भगवंताच्या लीला पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्याकरिता थोड्याशा लीला आपण पाहू, 1-2 लीला, आणि आपल्या काल्याच्या कीर्तनाकडे म्हणजे विरामाकडे आपण जाऊया. भगवंत
आणि जन्माला आल्यानंतर भगवंत वसुदेवाला म्हटले की बाबा मला इथं ठेवू नका, मला कुठे घेऊन चला, गोकुळाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे. माया उपजली तेथे, मनानी येथे. हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला. नंदाच्या घराला मजन नाही गोकुळाला. भगवंताला तिथून वासुदेवाने उचललं, यमुना मातेच्या पात्रामध्ये शिरल्यानंतर यमुना माता वाढू लागली. भगवंताने पाय काढला, यमुना मातेला दर्शन दिलं. गोकुळात आला भगवंत. गोकुळात आल्यानंतर गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण गोकुळामध्ये भगवंत आला आणि खूप सगळ्यांना आनंद झाला, कारण नंदाच्या बाबाच्या तिथे. आणि मग कृष्ण वाढू लागला. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी माझ्या खेळे गे. 5 वर्षाचं माझं बाळग, अंगणी माझ्या खेळ. वर्षाचे माझे बाळगे, अंगणी माझ्या खेळे. का लटकच घेताळ ग गोकुळच्या नारी, का लटकच घेताळ ग गोकुळच्या नारी. किती वर्षाचं माझं बाळ आहे? 5 वर्षाचं बाळ आहे. आता ह्या एवढ्या खोड्या लहान पोरांनी खोड्या कराव्यात. लहान पोरं जर खोडकर नसतं तर त्याला काय मजा नाही. खोडकर असावंच लहान पोरगं. आता त्याच्यात भगवान श्रीकृष्ण आहे आणि भगवंताच्या खोड्यामध्ये अशा भारी होत्या. एक गवळणनं असे अष्टदळ काढत होती. अष्टदळ म्हणजे रांगोळी. रांगोळीतला एक प्रकार आहे अष्टादळ. आणि ते अष्टदळ काढत असताना भगवान श्रीकृष्ण आला. भगवान श्रीकृष्ण कमरेवरती हात आणि तिला विचारतो, काय गं तू करती, काय गं तू करती? ती गवळण म्हणते, मी अष्टदळ काढते, तुला दिसत नाही का कृष्णा? कृष्ण म्हणतो, हे काय आहे अष्टदळ म्हणजे काय असतं? अरे ही अष्टदळ रांगोळी आहे, याच्यामध्ये बघ कसे मी चांगले रंग भरलेत हे सगळे. भगवंत म्हणतो, हे तुला काय रंग भरतात? माझ्यासारखे रंग भरता येतील का? खरंच सांगा, भगवंतासारखे रंग भरता येतील का कोणाला? आहे की नाही? आहे की नाही? कोणी काळा, कोणी गोरा, आहे की नाही? कोणी लईच गोरा, कोणी पारच पांढरा, आहे की नाही? असं भगवंताचं एवढे रंग कोणाला करता येणार आहे का? नाही. आता ती गवळण म्हणते, कृष्णा तू एवढा टमाटामा बोलतो, तुला येते का रांगोळी काढता? तू लई टमाटामा बोलतोय, हां तुला येते का रांगोळी काढता? तू कृष्ण म्हणाला, हे काय अवघड आहे, मी लगेच काढू शकतो, काढ बरं. मग त्याने काय केलं, केली पॅन्ट खाली आणि त्या रांगोळीवरतीच अष्टदळ काढिले अंगणी. वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी. अशा प्रकारचा तो खोड्या करत होता. आता या खोड्या तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाला माहिती आहे, भगवंताने भरपूर वेळा तुम्ही ऐकलेलं आहे, पती पत्नीची, केसाची आणि वेणीची, दाढीची आणि वेणीची गाठ ऐकलंय सगळ्यांनी, बरोबर आहे की नाही? एवढंच काय, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात,
मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये घालितो हात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हाग बाई कोणासी आवडेना हाग बाई कोणासी सापडेना आ यशोदे बाळ तुझा ताना कुठवर शोषू धिंगाणा यशोदे बाळ तुझा ताना कुठवर शोषू धिंगाणा गवळणी म्हणतायत की या तुझ्या कृष्णाच्या खोड्या अशा झाल्यात अशा वाढल्यात की हे जे आता आम्ही गोकुळात राहावं की नाही हे तू सांग. भगवंताच्या ह्या लीला अशा होत्या की त्या लीलेमध्ये या गाराणी ऐकता ऐकता यशोदेच्या नयनात पाणी आलं आणि यशोदा म्हणाली की कृष्णा तू खोडी टाकून दे आणि ती खोडी टाकून देण्याकरता मी काय करू. खोड्या नको करू माझे बाबा बाबा 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 खोड्या नको करू रे. पण तरी पण कृष्ण थांबेना. एक दिवशी भगवंताने आपल्याच घरामध्ये चोरी केली. त्यावेळेस मग यशोदेच्या लक्षात आलं की याला आता शाळेला पाठवायचं आहे. आता शाळेमध्ये गोकुळातून भगवंत आता शाळेत निघणार आहे. कोणती शाळा आहे कोणती शाळा आहे. गोधने चारावया शातो शारंग पाने गोधने चारावया जातो शारंग पाने गोधने तारावया जातो शारंग पाणी गोधने तारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी मार्गी भेटली राधिका गवळणी मार्गी भेटली राधिका गवळणी मार्गी भेटली राधिका गवळणी तवते यशोदे यशोदा जननी भगवती देखिली यशोदा जननी गोधने तारावया जातो शारंग पाणी गोधने तारावया जातो शारंग पाणी गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ संगडी वना 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 गाई गोपाळ संगडी वना गाई गोपाळ संगडी वना. भगवंत निघाले. हातामध्ये काठी घोंगडी घेतली आणि निघाले. इकडं वनामध्ये आले. गायींना बरोबर घेतलं. गायींना चारायला सोडलं. इकडं आता खेळ खेळले. भरपूर खेळ खेळले भगवंत. आणि हमामा पोरा हमामा जाऊ दे आता प्रमाण जाऊ द्या पुढे. खेळ खेळले कारण उशीर झाला. खूप भूक खूप लागली होती. एकतर सकाळी ज्यांनी द्वादशी सोडली आहेत ते निघून गेलेत. आपण अजून द्वादशी सोडायची बाकी आहेत. आता खूप भूक लागलेली आहे. खांदी बहार पोटी भूक काय खेळायचे सुख. एवढं भूक लागल्यानंतर गोपाळ म्हणायला लागले देवाला की देवा आता तुझा खेळ बंद करू बघू. मग आम्हाला भूक लागलेली आहे. खेळ बंद बंद बंद. चला म्हटले गोपाळांना सगळ्यांना बसा सगळ्यांनी आणा शिदोरी सगळ्यांनी करा एकत्रित करा. भगवंत मध्ये उभे राहिले. सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्यानंतर भगवंत आता काला वाटणार आहे. भगवंत काय वाटणार आहे काला वाटणार आहे. त्याकरता भगवंत म्हणाला पहिलं ना तुम्ही आता काला घेणार आहे ना. काला घेण्यासाठी तुम्हाला पहिलं संतांचं भजन करावं लागेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. गोलाकार बसवल्यानंतर भगवंत मध्ये उभे राहिले आणि भगवंत म्हणतायत की आता तुम्हाला मी काला वाटणार नाही. आता तुम्ही शांत चित्ताने तो काला सेवन करा. मात्र तो काला सेवन केल्यानंतर तुम्ही हात यमुनेमध्ये जाऊन धुवू नका. तर तुम्ही कुठे पुसा? टेरीला पुसा. हां शब्द वाङ्मयात वापरला तर आपण कशाला हे करायचं आहे. आता कुठं पुसा? टेरीला पुसा. घाबरू नका. हां कुठं पुसा? आता लगेच नका पुसू. पुसायला लागले का तुम्ही? हात पुढे घ्या मग जेवण झाल्यावर काला घेतल्यावरती. ठीक आहे झालं बाबा. भगवंतांनी सगळी तयारी केली आणि आता गोपाळांना भगवंत काला वाटणार आहे. कंठी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले धरिला कृष्ण म्हणे अवघा जणे प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका डाकवू भूमंडळी आम्ही विरब काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जणे प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही वीरबळी गाड काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. 2 मिनिट